श्रीमती रामप्यारीबाई चांडक विद्यालय लोणी येथे आलो आहे। या शाळेचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा निकाल हा 95.41% लागला आहे। त्याबद्दल शाळेचे शिक्षक श्री चौधरी सर आपल्यासोबत जुळले आहे। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। सर, आपण या निकालाबद्दल नेमके काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं तर मायबोली चॅनलचं या शाळेचे मुख्याध्यापक माननीय एस व्ही खोडे सर, पर्यवेक्षक माननीय E.H. चिमोटे सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी सर्वांतर्फे आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो। कारण मीडिया हा लोकशाहीचा मूळ आधारस्तंभ आहे आणि म्हणून खेड्यापाड्यात अगदी कोपऱ्यात असणाऱ्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेता, दक्षता घेता, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं या ठिकाणी विशेषतः हेमंत कोंडे आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे त्याचं आणि त्याचं सहकारी त्याचं या चॅनलच्या सर्व परिवारांचं स्वागत करतो। सगळ्यात महत्त्वाचं या शाळेचा हा ऐतिहासिक विजय आहे, ऐतिहासिक यश आहे। कारण मला आठवते तेव्हापासून या 10वीचा निकाल 95.41 जो लागलेला आहे यापूर्वी लागलेला नाही असं मला आठवतं। आणि म्हणून ही तरी एक बाब झाली, परंतु या केंद्रातून सर्वप्रथम येण्याचा जो मान आहे तो सुद्धा याच शाळेला यावर्षी मिळालेला आहे। आमच्या केंद्रातून कुमारी श्रावणी आशिषराव मेनकुदळे हिने 93.80 इतके गुण घेऊन केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला। त्याचबरोबर केंद्रातून द्वितीय येण्याचा मानसुद्धा स्वयं विकासराव पापडकर यांनी मिळवलेला आहे। याला 91.80 इतके गुण टक्केवारीने तो उत्तीर्ण झालेला आहे। आणि केंद्रातून तिसरा येण्याचा सुद्धा मान आपल्या शाळेचा आहे, तो म्हणजे या शाळेचाच विद्यार्थी प्रद्युम्न गोपालराव नेरकर, याला 91.60 इतके गुण आहे, इतकी टक्केवारीने तो उत्तीर्ण झालेला आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं की या यशामागे जो मुख्य प्रवाह आहे किंवा मुख्य वाटा आहे, तर या शाळेमध्ये वर्ग 4 उत्तीर्ण करून खेड्यापाड्यातून जिल्हा परिषदेची शाळा असो, कॉन्व्हेंट असो, या शाळेतून जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, तर या शाळेमध्ये वर्ग 5 पासून तर वर्ग 10 पर्यंत तो विद्यार्थी जो घडत असतो, या सर्व लोकांनी वर्ग 5 पासून तर 10वी पर्यंतच्या सर्व लोकांनी जी काही मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं हे फळ आहे। कारण या शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय ढोले सर यांच्या काळापासून शासनाची जी योजना होती कॉपीमुक्त अभियान, तर तेव्हापासून त्या सरांचा एक अट्टहास होता की निकाल कितीही लागो परंतु विद्यार्थी हा निकोप गेला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने इथून गेला पाहिजे, निपक्षवादाने या ठिकाणून गेला पाहिजे। म्हणून जेव्हा तो या ठिकाणून पक्का होऊन विद्यार्थी दुसऱ्या या जगात जाईल तर तो कुठे मागे येऊ नये, म्हणून त्याची परीक्षा ही परीक्षाच झाली पाहिजे। आणि सतत ढोले सरांच्या काळापासून तर आता सध्याचे विद्यमान जे मुख्याध्यापक आहे श्री खोडे सर यांच्या या काळापर्यंत ही परीक्षा अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे, कॉपीमुक्त अभियानाने पार पडत आहे। आणि विदाऊट कॉपीचे कुठलंही कॉपी सेंटर नसताना 95.41% जी गुणवत्तेनं मुलं पास झालेत, ही जी टक्केवारी आहे ही आमच्यासाठी या सर्व शिक्षकांचं जी काही मेहनत आहे त्याचं हे फळ आहे, विद्यार्थ्यांनी केलेली जी काही मेहनत आहे त्याचं फळ आहे। आणि पालकांनी वेळोवेळी दक्ष राहून पाल्यांकडे जे काही लक्ष दिलेलं आहे ते अतिशय अमूल्य आहे। या ठिकाणी पुन्हा मी असं सांगू इच्छितो की हा झाला गुणात्मक बदल, परंतु विद्यार्थी या शाळेमध्ये अगदी खेड्यापाड्यातून, गरिबीतून, प्रतिकूल परिस्थितीमधून जेव्हा इथं शिकायला येतो, त्यांची काही परिस्थिती नसते, तेव्हा आम्ही त्यांना आर्थिक मदत पण करतो। आणि त्यांच्यामध्ये जी काही कला आहे, नृत्यकला असो, त्यांच्यात अभिनयाची कला असो, हे सगळं अंतर्भूत त्याचं गुणकौशल्य आम्ही हेरून त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या निकालामध्ये उत्तीर्ण प्रवीण विद्यार्थी आहेत, त्यांचं या शाळेचे मुख्याध्यापक माननीय खोडे सर, या शाळेचे सन्माननीय पर्यवेक्षक माननीय चिमोटे सर आणि आम्ही सर्व शिक्षकवृंद, बंधू भगिनी आणि सर्व या मंडळींचं या परिवारातर्फे या गुणवंत विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सोबतच पालकांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो। शाळेचे शिक्षक श्री ठाकरे सर आपल्यासोबत जुळले आहे। सर, आपण काय सांगा? यावर्षी आम्ही एक मोठा बदल केला। जी सराव परीक्षा होत होती ती सराव परीक्षेचे पेपर आम्ही इथूनच अमरावतीवरून बोलवत होतो, पण यावर्षी सराव परीक्षेचे पेपर आम्ही सर्वांनी ठरवलं का पुण्यावरून बोला आणि पुण्यावरून बोलावल्याच्यानंतर त्याची जी
पातळीनुसार हे जे पेपर होते ते त्याच प्रकारचे पेपर फक्त त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये थोडासा बदल करून तशा प्रकारचे पेपर आले आणि विद्यार्थ्यांना ते म्हणजे आम्ही सोडून घेतले. त्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर कुठे हा विद्यार्थी मागं पडतो त्यानुसार आम्ही त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचा थोडासा फरक पडला. विद्यार्थ्यांची खरोखर मेहनत आहे, त्यांनीसुद्धा मेहनत घेतली आणि त्या प्रकारे सांगितल्या प्रकारे त्यांनी अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन मिळालं. आणि आम्ही ज्यावेळेसपासून लागलो, सरासरी आम्ही 2002मध्ये सर्व 10-12 जण लागलो, त्यावेळेसपासून 95 म्हणजे 90च्या वर निकाल गेला नाही. हे पहिलं वर्ष आहे का 95.41 वर निकाल त्यावर्षी लागलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्याची मेहनत आहे, शिक्षकांची मेहनत आहे. आज खरं तर सांगायला पाहिजे का 5व्या वर्गापासून जे विद्यार्थी घडतात ते खरोखर त्यांच्यावर जे म्हणजे मेहनत घेतली जाते त्यानुसार ते विद्यार्थी घडत जातात आणि त्यानुसार म्हणजे जो बेसिक बेस आहे त्यांचा तो बेस पक्का होण्यामागे म्हणजे गणित आणि विज्ञान या विषयाचा तो खरोखर त्या म्हणजे पक्का होतो आणि त्यानुसार हा निकालसुद्धा निकालाला म्हणजे आपला निकाल लागलेला आहे. आपले नाव यश देवेंद्र कुटाणे. आपल्याला किती पडतो? 81.40. सत्येंद्र गोपाळराव नेरकर, मला 91.50 एवढे पर्सेंट पडले. विज्ञान मला 85.20% माझे नाव सर विकासराव बाबासाहेब, मला 91.8. माझे नाव प्रणव दिवाकरकर, मला 84.40% माझे नाव गिरीश पांडुरंगी कोकाटे, मला 86.20%. आपल्यासोबत विद्यार्थी पालक वर्गामध्ये आशिषराव मेनकुदळे जुळले. आपण त्याच्यासोबत चर्चा करूया. आपण विद्यार्थी पालक म्हणून नेमके काय सांगाल? विद्यार्थी पालक म्हणून मी हेच सांगू शकतो, या श्रीमती रामतेराबाई चांड इथे म्हणजे जे मुख्याध्यापक आहे आणि शिक्षकेतर वृंद आहे यांनी फार कसरतीची भूमिका दाखवली आहे या यशाबद्दल आणि खूपच मी त्यांचा आभारी आहे. कारण का शिक्षकांनी एवढा मोठा प्रयत्न करून आज 95 पॉईंट काहीतरी निकाल या शाळेचा आला. रेकॉर्ड ब्रेक निकाल आहे केंद्रात. तर आपण बघू शकता की पालकवर्ग यांनी सांगितलं की रामप्यारीबाई चांडक विद्यालयाचा निकाल यावर्षी रेकॉर्ड ब्रेक लागला असून 95.41 आहे. आपण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करूया. माझे नाव श्रावणी मेनकुदळे, मला 10वीत 93.7 मिळाले. आपण या शाळेबद्दल काय सांगाल? जेव्हा मी या शाळेत आली होती तेव्हा घरच्यांनी हे डिसिजन घेतलं. लोक म्हणत होते की चांगल्या शाळेत शिकवा, चांगल्या शाळेत शिकवा, परंतु आज जो निकाल सर्वांना दिसत आहे त्यानंतर ते पण म्हणत आहे की आमच्यासुद्धा मुलांना इथे शिकवायचं. रामप्यारीबाई चांडक विद्यालयाची प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रावणी मेनकुदळे आपल्यासोबत जुळली आहे. आपण त्याच्यासोबत चर्चा करूया. तर आपण प्रथम येण्याबद्दल कशा पद्धतीनं परिश्रम घेतले? मी म्हणजे जेव्हापासून म्हणजे जे वर्गात शिकवलं जात होतं ते घरी जाऊन रिव्हिजन, त्यानंतर सरांनी जसं सांगितलं तशी प्रॅक्टिस, नंतर सेल्फ स्टडी, बस एवढ्यानी. यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल? मी एवढंच म्हणू इच्छिते, जे काही परिश्रम आपल्या आईवडिलांनी, आपल्या शिक्षक लोकांनी आपल्यासाठी केले आहे, एवढे राबतात ते आपल्यासाठी, त्यांच्यासाठी आपण नक्कीच मेहनत घ्यायला हवी आणि पुढे जायला हवी. धन्यवाद. आपले नाव? माझे नाव भाविका संजयराव राऊत, मला माझे नाव धनश्री प्रमोदराव काळे, मला माझे नाव आर्या संजयराव सालोडे आणि मला 90.40% मॅडम, आपण या निकालाबद्दल काय सांगाल? विद्यार्थ्यांना खूप चांगले पर्सेंटेज मिळाले आणि यापुढे यांना अशीच यांची प्रगती होईल. पालकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि आम्ही घेतलेली मेहनत कुठेतरी सार्थ झाल्यासारखं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. त्याचबरोबर या बदलत्या काळात सुद्धा आमच्या शिस्तीमध्ये घडलेला विद्यार्थी हा शेवटपर्यंत आज्ञाधारक तर होताच आणि राहील आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडेल एवढं मी बोलू इच्छिते. आर्या सालोडे आपल्यासोबत जुळली आहे. आपण त्यासोबत चर्चा करूया. नेमका आपण किती वेळ अभ्यास करून हा परिश्रम घेतला आहे? मी म्हणू इच्छिते, मी या शाळेत 5वीपासून नाही परंतु 8वीपासून जोडले, परंतु त्यावेळी माझं कन्फ्युजन होतं की माझ्यासमोर 3 शाळा होत्या.
म्हणजे या गावात 3 शाळा होत्या. तर माझं डिसिजन म्हणजे ही शाळा ठरली आणि मला खूप आनंद होतो की मी या शाळेत ॲडमिशन घेतली. कारण ज्या प्रकारे या शाळेतल्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलं त्या प्रकारचं मार्गदर्शन मला कुठे मिळणार असं मला वाटत नाही. आणि राहिला माझा पर्सेंटेजचा विषय, तर मी त्याशी खूप सहमत आहे.